यवतमाळ जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून संततधार पाऊस कोसळत असल्याने पैनगंगा नदीला पूर आला आणि या पुरामध्ये आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहू शकतो की सध्या पैनगंगाच्या नदीकाठावरील शेकडो एकर शेतजमीन खरडून गेलेली आहे। कापूस, सोयाबीन, तूर, ऊस तर अक्षरशः आडवा झोपलेला आहे, वाहून गेलेला आहे, सोयाबीन वाहून गेलेलं आहे। त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील कवठा बाजार येथील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। पैनगंगा भरून चालली आणि अजूनही पैनगंगा नदीला पूर आहे। त्यामुळे नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्याचे दोन्ही जिल्ह्यांचा संपर्क तुटलेला आहे। माझ्यासोबत बोलण्यासाठी स्थानिक शेतकरी आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। काय सांगाल तुम्ही? आज पैनगंगा नदीला पूर आलं, शेकडो एकर जमीन पुराच्या पाण्यात खाली आलेली आहे, काय सांगाल? यावर्षी यवतमाळ जिल्ह्यात आर्णी तालुक्यातील कवठा बाजार या परिसरात पैनगंगेनं उग्ररूप धारण करून शेतपिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलेलं आहे। पूर्ण खरीप हंगाम उद्ध्वस्त झालेला आहे शेतकऱ्याचा। तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे कृषी मंत्री उद्या यवतमाळ जिल्ह्यात येत आहे, त्यांनी पंचनामा करतात ताबडतोब शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी अशी आमची शेतकऱ्याच्या वतीने त्यांना विनंती आहे। नक्की तात्काळ मदत द्यावी। माझ्यासोबत आणखी काही युवा शेतकरी आहे, काय सांगशील बाबा तू? संपूर्ण शेतजमीन जी आहे पाण्याखालत आलेली आहे, पण प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे। हो, आता जो आलेला पूर आहे त्यामुळे जवळपास कवठा बाजार येथील शेतीचं 90% नुकसान झालेलं आहे। आणि मी देवेंद्र फडणवीस साहेब पुसदमध्ये उद्या येणार आहे। मी त्यांना इतकीच विनंती करू इच्छितो की साहेब आमच्या शेताची पाहणी करावी व आम्हाला पंचनामा न करता सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी, कारण आमचं अतोनात नुकसान झालेलं आहे आणि आज आमच्याकडे कुठलेही शेतीला खर्च लावण्यासाठी पैसाही उरलेला नाही आहे। त्यामुळे साहेब याच्याकडे लक्ष द्यावे व शेतकऱ्यांची काही मदत करावी। नक्कीच आपण बघतोय की पैनगंगा नदी यवतमाळ आणि नांदेड या 2 जिल्ह्याच्या मध्यभागातून वाहते आणि त्यातून अर्धा भाग जो आहे तो यवतमाळ जिल्ह्यात शेवटच्या टोकावर असलेल्या विदर्भाच्या शेवटच्या टोकावरील कवठा बाजार बुद्रुकीतील शेतशिवारातने नदीपात्राचं पाणी पुराचं पाणी शेतामध्ये घुसलं आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे मुख्य सरकारने कुठलाही पंचनामा न करता ताबडतोब नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होते। संजय राठोड, साम टीव्ही न्यूज, यवतमाळ। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।